रत्नागिरीचे गावठाण ठिकाणी असलेले पुरातन श्रीराम मंदिर इथे आज जन्मोत्सव सोहळा पार पडला। श्रीराम नवमी निमित्त शेकडो भाविकांनी श्रीरामांचं दर्शन घेतलं। श्रीराम व सीतामाईच्या दर्शनाला मोठ्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती। यावेळी रामस्तोत्र व अंगाई गीतेही गायली गेली। पारंपरिक भजन व कीर्तनाने अवघा परिसर दुमदुमून गेला। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी श्रीराम मंदिरात येऊन दर्शन घेतले व गाराणे देखील घातले। आम्ही साकडे घातल्यानंतर पहिल्याच वेळेला ज्याप्रमाणे उदय सामंतांना विजय मिळाला त्याप्रमाणे प्रत्येक वेळी प्रभू श्रीरामा आम्ही तुझ्या चरणाशी तुझ्या दरबारात साकडे घातलं होतं। दरवेळेला ते विजयी होते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी लाल दिवा मिळवून देत। प्रभू श्रीरामा श्री उदय सामंतांची तीव्र इच्छा त्यांनी बाळगलेला लोकसंग्रह आणि तुझी कृपादृष्टी यामुळे ते आजवर मंत्रीपदी राहिलेले आहेत, कायम लाल दिव्याच्या गाड्यामध्ये राहिलेले आहेत। प्रभू श्रीरामा प्रभू श्रीरामा आजपर्यंत ज्याप्रमाणे उदय सामंतांवर कृपादृष्टी ठेवलीस त्याचप्रमाणे त्यांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना दीर्घायुष्य मिळवून देत। आजपर्यंत जसे ते जनतेची सेवा करत आले त्या सेवेमुळे आज त्या या उच्चपदी पोहोचलेले आहेत। अशा प्रकारची सेवा जनतेची सेवा करण्यासाठी, महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी, रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी त्यांचे हात बळकट कर। दरवर्षी श्रीराम नवमीला आवर्जून नामदार सामंत उपस्थित राहिले। यावर्षी श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांनी त्यांचे शाल व गुच्छ देऊन स्वागत केले। संस्थेचे पदाधिकारी सुधाकरराव सावंत, राजन शेटे,
दीपक राऊत आदी सर्व मंडळी उपस्थित होती। अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी सेवा कार्यात सहभाग घेतला। शहरातील असंख्य महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या। रामनवमीच्या निमित्ताने रत्नागिरी शहरातली शोभायात्रा अतिशय विस्तृत सर्व वाद्यांचे रत्नागिरीतून निघाली आहे आणि राम मंदिर पासून ते आता राजट नाक्यावरती आलेली आहे। संपूर्ण उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगणांमध्ये आहे, राम भक्तांमध्ये आहे, ढोल पथक आहे, वाद्यवृंद आहेत, विविध चित्ररथांनी ही सजलेली रथयात्रा आता ही गोकुळ नाक्यावरती आलेली आहे। या ठिकाणी या श्रीराम मंदिर समिती अध्यक्ष उर्मिलाताई घोसाळकर या समवेत आहेत। आपण त्यांना विचारूया आज नेमक्या रामनवमीच्या निमित्ताने आज ही शोभायात्रा निघालेली आहे, एकंदरीत काय आपल्याला वाटतं याच्याबद्दल? हॅलो, नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नमस्कार करते, रामनवमीच्या शुभेच्छा देते। ही शोभायात्रा आमची चालू झालेली आहे, अतिशय उत्कृष्टपणे आम्ही शोभायात्रा निघालेली आहे आणि आमचं एक वैशिष्ट्य आहे की वज्रमुख एकजूट ही वज्रमुखासारखी असते। सर्व एकत्रितपणे आम्ही काम करत असतो, म्हणजे आमचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असतात आणि सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देईन। सगळे पदाधिकारी यांना सुद्धा धन्यवाद देते आणि अतिशय रॅली आणि संघटनेकडे पद्धतीनं असलेल्या प्रेम एकता हे आम्ही दाखवतो आहोत की आपण एकता ऐक्य सुद्धा यामध्ये आहे। आमच्याकडे सर्व प्रकारचे सर्व धर्माचे लोक आहेत आणि त्यांचा मी आदर करते, सर्वांना शुभेच्छा देते आणि येथे थांबते। आपल्या सर्वांना रामनवमीच्या एकंदरीत सारा माहोल या ठिकाणी दिसतोय आणि अतिशय उल्हासपूर्ण वातावरण आहे आणि एक राम भक्तांमध्ये वेगळाच उत्साह आहे। टाइम डेले करता किशोर मोरेसह, प्रशांत पवारसह, शुभम पवार रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
टाइम्स डिजिटल.